राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सध्या जोर धरतायत आणि असं असताना ठाकरेंची महाविकास आघाडीमधले मित्र असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे सध्या काहीसे दक्ष झालेले आहेत। मनसे शिवसेना युती झाल्याच्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अधिकृतपणे भूमिका जाहीर करतील। उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सोबत घेण्याच्या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधल्या नेत्यांच्या सोबत प्राथमिकरित्या चर्चा केल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याला सकारात्मक प्रतिसाद दर्शवलाय, तर काँग्रेसनं मात्र काहीसा सावध असा पवित्रा घेतलाय। दिल्लीमधल्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय घेणार असं काँग्रेसकडून कळवण्यात आलंय। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आहेत आपल्यासोबत। वेदांत, आपण बघतोय की काल जवळपास 2.5 ते पावणे 3 तास ठाकरे बंधूंची बैठक झालेली होती। युतीकडे लक्ष आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार अशी चर्चा आहे। राष्ट्रवादीने काहीसा पाठिंबा दर्शवलेला आहे, मात्र काँग्रेसने अद्यापही सावध भूमिका घेतली आहे। यामिनी अजूनही मनसे आणि शिवसेनेची युती ही अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीये। कालच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या आता असं चर्चा आहे की महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार, महाविकास आघाडी राहणार का, काँग्रेसचा नेमका स्टँड काय असणार, आणि या सगळ्या संदर्भात आपण माहिती काही नेत्यांकडून घेतली असता एकतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर त्याला त्यांचा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे। कारण उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि त्यासोबतच काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांसोबत एक प्राथमिक चर्चा केली आणि उद्धव ठाकरेंनी एक आग्रह केला की आपण राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सोबत घेऊ शकतो। आता त्यामध्ये काँग्रेस पक्षांनी मात्र यामध्ये सावध भूमिका घेतली आहे। राज्यातील काँग्रेसचे नेते हे वरिष्ठांशी दिल्लीत बोलतील आणि त्यानंतर राज ठाकरेंसोबत आपण जायचं का या संदर्भातील भूमिका ते जाहीर करतील। कारण काँग्रेस विचार करते आपल्या उत्तर भारतीय मतांचा, कारण जर राज ठाकरेंना सोबत घेतले तर त्यांच्या उत्तर भारतीय मतांचा परिणाम होऊ शकतो आणि या सगळ्याचा विचार काँग्रेस करेल आणि मग निर्णय घेईल। उद्धव ठाकरे यांनी रणनीती जी स्पष्ट केली आहे, जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यामध्ये जिथे मराठी माणसांचा टक्का जास्त आहे, जिथे मराठी मतदार मोठ्या संख्येने आहे आणि जिथे मनसे आणि शिवसेनेची ताकद आहे तिथे मनसेसोबत ठाकरेंची शिवसेना युती करेल आणि ज्या ठिकाणी महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांची ताकद आहे तिथे महाविकास आघाडी सोबत लढेल आणि त्यामुळेच आगामी काळात जेव्हा युती शिवसेना आणि मनसेची जाहीर होईल त्यानंतरच महाविकास आघाडीतील जे इतर पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहेत ते आपली भूमिका जाहीर करतील। मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही बाजूनी म्हणजे आघाडी सोबत राहायचं आणि त्यासोबतच भावासोबत राहायचं असं ठरवल्याचं दिसतंय। अगदी धन्यवाद वेदांत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।